तर सेमीफायनल सेकंड सुरू होईल. चला दोन्ही संघ करंजाडे लायन्सनं टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग. डॉक्टर अरुणेश काय म्हणाल विजयाबद्दल? फायनल मध्ये गेले. सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. टीममेट्स आणि परफॉर्मन्स मॅच जिंकलात, काय म्हणाल त्या क्षणाबद्दल? थँक्यू व्हेरी मच. आम्ही फायनलमध्ये आलो ह्याचा आनंदच आहे. आणि जी सेमीफायनल जी खारघर खेळली की नेल बायटिंग मॅचेस होती ही, आणि आम्ही प्रयत्न करेन की ह्याच्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स देऊ फायनल मॅचमध्ये आणि चांगला स्कोअर करायचा प्रयत्न करू. फायनलला गेलात, चॅम्पियन रनरअप, कुठली ट्रॉफी हवंय? बट ऑब्वियस विनर्स ट्रॉफीच घेऊन जाणार आहे आम्ही. आम्ही रनरअपसाठी नाही आलो. धन्यवाद कलंबोली वॉरियर्स. चला मॅच ऑन होईल, मॅच ऑन होईल. थोडा सायलेंट झोन ठेवा आणि सन्मान आपण करूया. राज कोविन हॉस्पिटल PRO त्यांचे आलेत, त्यांचा आम्ही सन्मान करतोय. डॉक्टर हेमंत सकपाळ यांचा इथे सन्मान होईल. त्यांना विनंती करेन आपण सन्मान करा. चला मॅच ऑन होईल. लोकेश जॉईन झालेत, सन्मान आपण करतोय. तर राज कोविन हॉस्पिटलचे PRO बघा, त्यांचा इथे सन्मान होणार आहे. प्रचंड मेहनत, एकदा या व्यक्तिमत्वासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. राज कोविन हॉस्पिटलचे PRO ज्यांचं खूप मोठं सहकार्य डॉक्टर प्रीमियर लीग या वर्षीच्या पर्वासाठी राहिलंय आणि त्यांचा आम्ही विशेष 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 सन्मान करतोय. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. राज कोविन हॉस्पिटलचे PRO आणि त्यांचा इथे सन्मान होईल. कॅमेरामॅन साजिद आणि आपण हा सन्मान घेतोय सर्व आमचे पुरस्कर्ते, स्पॉन्सर्स आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला प्रचंड सहकार्य केलं, प्रचंड निरंतर प्रेम त्यांचं राहिलं, त्या PROंचं आम्ही खरंच मनापासून धन्यवाद देतो. असंच प्रेम, निरंतर सहकार्य मिळावं ही आशा बाळगतो तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं. तर डॉक्टर संतोष अगलावे यांच्याकडे आम्ही ड्रिंक्स ब्रेकमध्ये वळू. जेव्हा वेळ असेल तोपर्यंत नाही जायचं, आपण सोडणार नाही, तुम्हाला सोडणार नाही आहेत. चला मॅचकडे फोकस करूया. कॉन्सन्ट्रेशन, इम्पॉर्टंट मॅच आहे. फायनलमध्ये धडक कोण मारणार त्यासाठी होणारी लढाई. थँक्यू. ऐकूया आपण लोकेशना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सागर दादा. इथे आपण सेमीफायनल 2 हा सामना इथे पाहणार आहोत. तलोजा टायगर्स विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. पर 4 रन. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. इथे देखील फुलटा चेंडू ऑन साइडला, चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ, 1 बाउन्स. दोन चौकार टोकले ते म्हणजे डॉक्टर अनिकेतने. गोलंदाजी मार्कवर योगेश आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर फ्रेम मध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. राईट टाइम ऑफ द विकेट, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आहे आणि तिथे मात्र जीवनदान. व्यासपीठाच्या अगदी मागे आपण पाहू शकाल. खरं तर महिला वर्ग इथे खुश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला, जीवनदान मिळतंय बॅट्समन डॉक्टर अनिकेत सरांना आपण इथे पाहतो. टोटल धावसंख्येचा विचार केला, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 9 बिनबाद अशी ही अवस्था आपण पाहतोय. तलोजा टायगर्स विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना करंजाडे लायन्स या दोन टीम दरम्यान दोन्ही संघाचा विचार केला तर मातब्बर या दोन्ही टीम. आणि तिथे मात्र सेमीफायनल 2 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 मध्ये खरं तर फायनलच्या दिशेने रवाना झालेला पहिला संघ कलंबोली वॉरियर्स ठरलाय. बेलपेट्स हार्दिक अभिनंदन. कलंबोली वॉरियर्स फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच कलंबोली वॉरियर्स बरोबर 2 हात करेल. म्हणजेच फायनल, मेगा फायनलचा कोण बनणार चॅम्पियन हे मात्र आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
ओव्हर द विकेट. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लॉंग चेस आहे फिल्डरसाठी. एक धाव पूर्ण. दुसरीचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. बचेंगे तो और लढेंगे. एक धाव एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा धाव फलकावरती डबल डिजिट मध्ये बिनबाद 10 धावा धाव फलकावरती. लगातार 2 विकेट्स जर डॉक्टर योगेश सरांनी घेतले तर दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर कामोठे यांच्या माध्यमातून खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. इथे सोडून दिलाय चेंडू. पंचांचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता त्यामुळे पुन्हा चेंडू डिलिव्हर करावा लागेल. वाईड चेंडू स्वयं मारा इथं केला जातोय. गोलंदाज डॉक्टर योगेशच्या माध्यमातून. योगेशला पारितोषिक आले पा दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर यांच्या माध्यमातून 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका लगवायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. कॉलिंग करा त्याचा फायदा. बॉलिंग करत असताना करंजाडे लायन्सला पहिला दे धक्का. इथे तलोजा टायगर्सला बॅट्समन वैभव बॅक टू द पवेलियन. व्हेरी मच. इथे पहा शेवटचा चेंडू आहे. षटक झाले माफ करा. षटक समाप्तीनंतर आपण पाहतो 1 षटकाच्या क्रीज. टोटल धाव फलकावर धावा 1 बाद 11 धावा अशी अवस्था आपण पाहतोय खरं तर तलोजा टायगर संघाची. टॉस जिंकला होता खरं तर करंजाडे लायन्सने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं तलोजा टायगर्स टीमला. आणि जिथे मात्र पॉवर प्लेची पहिलं षटक समाप्तीनंतर टोटल धावा 1 बाद 11 अशा धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू पीच झाला तर खोलवर राहिला चेंडू. असं वाटलं होतं चेंडू पीच झाला तर थोडासा वेगवान आणि बाउन्स मिळेल त्या चेंडूवरती, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडलं नाही. चेंडू पीच झाला तर खोलवर राहिला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. 1 धाव जरूर येईल. एका धाबीच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 12 धावा धाव फलकावरती तलोजा टायगर्स टीमच्या आपण पाहतो. ओव्हर द विकेट. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तुषार आला. इथे मोठा फटका लगवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि तिथे मात्र जीवनदान मिळतंय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. तुम्हाला खरं तर गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं असेल तर फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट तुम्हाला द्यावे लागतील. आणि इथे मात्र चुका करतायत करंजाडे लायन्स. चुकीला माफी नाही. आता जीवनदान दिलं जात आहे. जीवनदानाचा कितपत फायदा उचलतील हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. गोलंदाज तयार डॉक्टर आपण पाहू शकाल. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुषार. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फ्लिक ऑफ द रिस्ट मारण्याचा प्रयत्न. शिखर धवन स्टाईलने झेल घेतला जातोय. धक्का क्रमांक थँक्यू व्हेरी मच. ताकदीचा प्रचंड वापर केला होता बॅट्समन आपण पाहू शकाल. सलामीवीर बॅट्समन डॉक्टर अनिकेतने. आणि तिथून मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. चांगला झेल घेण्यात आला कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवा. स्वप्नील. डॉक्टर स्वप्नील आलेले आहेत. 2 दिवस गेले आपण पाहतो खरं तर सर्व डॉक्टर्स एकत्रित आलेत आणि एन्जॉय करतायत क्रिकेटला. मोठा फटका लगवायचा आहे. इथे मात्र तू चल मै आया अशी गत तलोजा टायगर्स टीमची आल्या आल्या माघारी परतवलंय खरं तर फलंदाज स्वप्नीलला. डीजे आजच्या दिवसामध्ये खरं तर प्रेक्षकांना पूर्णपणे तल्लीन करण्याचं काम आमच्या डीजे मास्टरने जरूर केले. मैदानाच्या आतमध्ये माहोल बदलण्याचं काम डीजे मास्टर नेहमीच आपल्याला करताना पाहायला मिळतात. इथे मात्र संघ मात्र अडचणीत आहे. तलोजा टायगर्स टीम
पिन ड्रॉप सायलेन्स खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहू शकाल. तलोजा टायगर्स टीम अडचणीमध्ये सापडलाय. आता मात्र इथून जो फलंदाज जाईल त्याला मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धाव संख्येला आकार देण्याचं काम इथून 2 फलंदाजांना करावं लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. इथे मात्र फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. खेळाडू आहेत तिथे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार होईल. दॅट्स 4 रन. अच्छा इथे पहा बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 विकेट्स जर खेळाडूंनी मिळवल्या तर दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर खरं तर कामोठे अजितदादा कदम प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं तुम्हाला कॅश प्राईज दिलं जाईल. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर कामोठे प्रोप्रायटर अजितदादा कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. पंचांचा इशारा येतो इथे षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या खेरीज धाव संख्येचा विचार केला तर धावा लागले त्या म्हणजे 18 धावा. तलोजा टायगर्स टीम 2 बाद. तर 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा तलोजा टायगर्स टीम जाऊन पोहोचला 18. 9.00 ची सरासरी इथून गाठलेली आहे. पहा आता मात्र संघ अडचणीमधून सावरावं लागेल. मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 4 षटकाचा सामना कमीत कमी 40-45 धावा केल्या तर डिफेंड करण्याची क्षमता तलोजा टायगर्समध्ये जरूर आहे. चांगले गोलंदाज आहेत. राहुल भोईल सारखे एक अष्टपैलू खेळाडू आहेत तलोजा टायगर्स टीम मध्ये. इथे बा ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल आणि प्रयत्न सफल पाहायला मिळतोय. चित्याच्या सप्लायने हरणाचा वेग धारण करत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाबेच्या मदतीनं धाव फलक पुढे टोटल 20 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज डॉक्टर दिनेश मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक घेऊन आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आपण इथे पाहतो स्लॉट मध्ये चेंडू. क्या बात है. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तारामंडल में 6 रन. राहुल षटकाराच्या साह्यानं धाव फलक फ्लाय होईल. टोटल 26 धावा 3 बाद. तलोजा टायगर्स टीम आपण इथे पाहतो. गोलंदाज तयार. अकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. क्या बात आहे. स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर. दम करा सीमा पार. येतोय 4 चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन स्वप्नील घरत यांच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार जरूर आलाय. धाव संख्येला आकार देण्याचं काम स्वप्नीलच्या माध्यमातून केलं जात. क्या बात. येतोय षटकार. षटकाराच्या साह्यानं धाव फलक पुढे टोटल 36 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथे देखील पहा लगातारचा पाठोपाठचा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच 2रा षटकार.
हॅलो तर इथून एखादा हॅलो 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 चेक इथे पहा बक्षीस आलेलं आहे स्वप्नील घरत यांच्या सौभाग्यवती डॉक्टर प्रतीक्षा घरत मॅडम यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आले पहा क्या बात आहे कारण संघ अडचणीमध्ये होता तलोजा टायगर्स आणि त्या अडचणीमधून संघाला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये घेऊन नेण्याचं काम डॉक्टर स्वप्नील घरत यांनी केलं दमदार बॅटिंग राहिलं इथं देखील पहा बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला होता मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये चांगला संपर्क नाही आहेत एक धाव जरूर येईल एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे 44 धावा धाव फलकावरती लेग बायच्या स्वरूपामध्ये ती धाव जोडली जाईल पहा तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण सरचे स्वागत करणार आहोत आपण पाहतोय तलोजा प्रीमियर लीग 2025 हे दमदार शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते अंतिम षटक क्या बात आहे इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये वन बाउंड चेंडू सीमा पार शानदार चौकार चार धावा जरूर येतील शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर वैभव आले हा चेंडू चांगला होता अशी लाईन तुम्हाला टाकावी लागेल शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉगवरच्या षटकामध्ये हन्नमारीचं षटक असताना तिथून मात्र स्लॉटमध्ये मागील चेंडू हाफ ट्रॅकर टाकला होता त्यानंतर आपण पाहिलं तर यॉर्कर करण्याचा प्रयत्न लाईन चांगली होती डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल टार्गेट सेट करणारे 3 चेंडू इथून फेकले जातील गोलंदाज वैभव यांच्या माध्यमातून ओव्हर द विकेट क्या बात आहे लगातार दुसरा चेंडू लोअर फुल टॉस म्हणजेच यॉर्कर करण्याचा प्रयत्न डॉक्टर वैभव यांचा सफल राहिला आहे इथून एक धाव जरूर येईल एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे 49 धावा असं वाटलं होतं तलोजा टायगर 40 धाब्यांपर्यंत पोहोचेल की नाही परंतु तिथे मात्र झुंजारू केली डॉक्टर स्वप्नील घरत यांनी दाखवले आणि तिथून मात्र यू टर्न घेतला टीम तलोजा टायगर्सने धाव फलकावर धावा 49 इथे पहा इथे देखील दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो गॅप शॉट सिलेक्शन ऑफ साइडला चेंडू एक्झिक्यूट केलाय लॉंग चेस होता वाईडिश लॉंग ऑफ वरून खरं तर खेळाडू आले कव्हर रिझन मध्ये आणि तिथून मात्र चेंडूची अडवणी केली फेकली तोपर्यंत 2 धावा जरूर येतील 50 कंप्लीट 51 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावरती तलोजा टायगर्स संघाच्या शेवटचा चेंडू शिल्लक अंतिम चेंडू पहिल्या सत्रात आपण इथे पाहतो फायनलच्या दिशेने रवाना झालेला सागरदादा संघ आपण पाहिला कोलंबोली वॉरियर्स हा संघ थेट फायनल मध्ये दाखल झालाय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला अंतिम चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता प्रहार करण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जाईल फेकी चुकीची राहिले तिसरीचा प्रयत्नामध्ये इथून विकेट गमावी लागेल अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल इथून समाप्ती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा तलोजा टायगर्स टीम जाऊन पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल 53
53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजे करंजाडे लायन्स संघासमोर. आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील सर्व आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते, त्यानंतर आमचे कॅश प्राईजचे पुरस्कर्ते आणि सर्व मॅनेजमेंटसाठी ज्यांची मदत मिळाली त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. तर तळोजा टायगर्स संघ खेळतो आणि फायनलमध्ये कोण जाईल, करंजाडे लायन्स का तळोजा टायगर्स? ओपिनियनकडे आम्ही पुन्हा एकदा वळणार आहोत. ऑडियन्स पोल, वुमन्स डॉक्टर. मगाशी मॅडम जेवत होत्या तेव्हा वैभव सरांची बॅटिंग झाली आणि आता एक तुम्ही अभ्यास केला असेल, जगेश सर जेव्हा स्टेजवर होते ना तेव्हा धावा होत नव्हत्या, ते पॅव्हलियनमध्ये जाऊन बसले आणि तिथून धावा सुरू झाल्या. बघा हे एक कोड आहे. जेव्हा जगेश सर होते तेव्हा धावा होत नव्हत्या आणि ते आता तिथे जाऊन बसलेत पॅव्हलियनमध्ये आणि तिथून सुरुवात झाली. चला आमचे वुमन्स डॉक्टर आहेत, आम्ही मायक्रोफोन सेट करतो आणि ऑडियन्स पोल. करंजाडे लायन्स का तळोजा टायगर्स? साजिद रेडी. कोण जिंकणार? तळोजा टायगर्स. तळोजा टायगर्स. तळोजा टायगर्स. हॅलो, हिप हिप हुरे, तळोजा टायगर्स. ऑल द बेस्ट. तळोजा टायगर्स. बट ऑब्वियस तळोजा टायगर्स. ऑल द बेस्ट तळोजा टायगर. तळोजा टायगर्स. तळोजा टायगर्स. तळोजा टायगरच जिंकणार आहे. सर्वजण सांगतात तळोजा टायगर्स, सपोर्टर जास्त आहेत. यस, मेजॉरिटी जास्त तळोजा टायगरचे. तळोजा टायगर्स. सर आहेत आमच्या समेत, कोण जिंकेल? सर आजपर्यंत वाटत होतं तळोजा जिंकेल, पण आज माझा करंजाडे लायन्सवरती कॉन्फिडन्स आहे की आज करंजाडे जिंकू शकेल आणि माझा विश्वास आहे की जिंकेल म्हणून. तर एक आवाज झालाय, कोण जिंकेल, तळोजा टायगर्स की करंजाडे लायन्स? तुम्ही बोला. करंजाडे लायन्स. काय माहिती, सरांकडे जातोय. तळोजा टायगर्स. तळोजा टायगर्स. तळोजा टायगर. तळोजा टायगर. तळोजा टायगर्स. तळोजा टायगर्स. तळोजा टायगर्स. लोकेश, सगळ्यांचा आवाज झाला, सपोर्टरांचा मॉरल सपोर्ट मिळतोय तळोजा टायगर्सला. सरकार कधी पडेल, क्रिकेट आहे. चला मॅच कडे वळूया. येस जरूर. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं, वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय शानदार षटकार. फलंदाज गणेशच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक तळोजा टायगर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू डॉक्टर राहुल बोहीर. गोलंदाजी मार्कोड इथे पहा, मोठा फटका लगवत होता. संघाला
फलंदाज डॉक्टर गणेश बॅक टू द पवेलियन. ओपन धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते करंजाडे लायन्स संघासमोर. करंजाडे लायन्सने खरं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र विकेटचं पतन राहुल भोईर सरांनी कमबॅक करून दिलंय. ते म्हणजे इथून तलोजा टायगर्स टीमला फॅन बेसचा जर विचार केला, तलोजा टायगर्सचा फॅन बेस भरपूर आपल्याला पाहायला मिळाला. तिथून मात्र करंजाडे लायन्स टीमला खरं तर सपोर्ट करणारा एक खेळाडू म्हणजेच बांगर बंधू आमच्या समवेत जोडलेले आहेत आणि त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे तो म्हणजे करंजाडे लायन्स टीमला. इथून मात्र विकेट्स मिळवलाय डॉक्टर राहुल भोईर सरांनी. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर आपण इथे पाहतो. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होईल की नाही हे पाहणं गरजेचं. स्लॉट मध्ये चेंडू होता, इथे देखील मिस टायमिंग स्लो. नो मॅन्स लँड मध्ये कॉलिंग खराब आपल्याला पाहायला मिळाली. झेल जरूर झाला असता, कॉल चांगला झाला असता तर इथून यष्टीरक्षक आणि बॉलर यामध्ये थोडीशी कॉलिंग खराब आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे इथे एक धाव जरूर मिळेल. पण राज गोविंद हॉस्पिटल यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी राहुल भोईर सरांसाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथून एक विकेट घेतला या ओव्हरमध्ये तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर मिळेल. इथे स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय वाईड इश लॉंग ऑफ मध्ये. खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ सीमा पार. या चौकाराच्या साह्यानं धाव फलक पुढे जाईल. टोटल धावांची गती जरूर वाढलेली आहे. टोटल 11 धावा धाव फलकावरती. पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली राहिली. इथे देखील 5 चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न, लाऊड फील केली जाते. पंचांकडे लाऊड फील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंच मात्र सल्लामसलत करून निर्णयाची अंमलबजावणी जरूर करतील. लाऊड फील केली होती. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होता की नव्हता याचे थोड्याच वेळात पंच आमच्यापर्यंत निर्णय जरूर कळवतील. यस फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असेल. चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट हँडेड बॉलर राहुल भोईर यांचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाज तयार. क्या बात आहे. यार्कर पद्धतीने चेंडू बॅकअप चांगला राहिला शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये, त्यामुळे धावा इथून वाचवल्या जातील. पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. 54 धावांचा पाठलाग करत असताना करंजाडे लायन्स एक षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद. टोटल 11 धावा धाव फलकावरती. तर टोटल 11 धावा धाव फलकावरती. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात जरूर करंजाडे लायन्स टीमने करून दिले. आता मात्र दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक डॉक्टर अभिजित आपण इथे पाहतो. पहिला चेंडू दमदार चेंडूची हाताळणी केली होती. एक धाव जरूर येईल बाईकच्या स्वरूपामध्ये. बॅटकट आहे. धन्यवाद. बॅटकट आहे. खेळाडूच्या कर्तव्य खात्यामध्ये धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 12 धाव फलकावर आपण पाहतो. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. चांगली क्लॅरिटी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. खरं तर तसेच आमचे साथी स्कोरर कल्पेश देखील आम्हाला अचूक माहिती खरं तर आजच्या दिवसामध्ये पोहोचवताना पाहायला मिळाले. तसेच आमचे को कॉमेंटेटर सागरदादा मांडवकर असतील, तसेच साई राजे. खरं तर आजच्या दिवसामध्ये खरं तर चांगलं समालोचन, मराठी समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचं देखील आपण शतशः आभार व्यक्त करूया. आणि तसेच डीजे खरं तर प्रेक्षकांना तल्लीन करण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे डीजेच्या माध्यमातून देखील आपण त्यांचं देखील कौतुक करूया.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. फुल टॉस प्रहार केलाय. क्या बात आहे. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत A1 क्वालिटीचा येतोय हा षटकार. तो अभिजित असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज डॉक्टर अभिजित आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. आणि बॅटिंग करताना देखील आपण पाहतो अभिजित. इथून देखील फुल टॉस होता. दामदी बॉलर खरं तर हा चेंडू मारलाय. वाईडिश लॉंगॉनला खरं तर खेळाडू आहेत तिथे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे. टोटल धावफलकावरती 21 लागलेले आहेत. 21 धावा. खरं तर आज आम्हाला समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली ते म्हणजे डॉक्टर राहुल भोईर यांचं देखील आम्ही शतश आभार व्यक्त करू. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2 ची लढत आपण इथे पाहतोय. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज अभिजित याचा सफल राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती. जसे डॉट चेंडू इथून फेकले जातील ना तसा पूर्णपणे प्रेशर मात्र क्रिएट केला जाईल बॅटिंग टीम करंजाडे लायन्स टीम वरती. गोलंदाज तयार. फुल टॉस होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल वेळ. जेलची संधी आणि विकेटचं पतन. क्रमांक दुसरा. टेंगे लोकेश वालांच्या शेंगांचा वास येतोय. एक नवीन मेजवानी. यस जरूर. वालाच्या शेंगाचा खरं तर वास आला असं वाटतंय. पोपटी कोणतरी करत आहे. विकेटचं पतन. क्रमांक दुसरा. डॉक्टर विकास बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. टोटल धावा धावफलकावरती लागले ते म्हणजे 21 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ डॉक्टर अभिजित आपण पाहतो. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्येचा विचार केला 2 बाद 21 धावा धावफलकावरती. समीकरण नसेल येणारे 12 चेंडू आणि 33 धाब्याची गरज. 16.50 ची सरासरी इथून गाठायची असेल करंजाडे लायन्स टीमला. 12 चेंडू 33 धाब्याची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक सुमधुर गीत. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर डॉक्टर अमोल यांच्यासाठी पहा सुवर्ण संधी असेल. राज गोविंद हॉस्पिटल खारघर सेक्टर 20 यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू. क्या बात आहे. धमदार चेंडू होतला. चेंडूची लाईन अगदी खरं तर चांगली पाहायला मिळाली. कमालीचा चेंडू होतलाय डॉक्टर अमोल यांनी. इथून मात्र करंजाडे लायन्स टीमला सामना जिंकायचा असेल, फायनल मध्ये थेट जायचा असेल तर प्रहार करणं तेवढंच अनिवार्य राहील. षटकामध्ये 1 ते 2 मोठे पटके जर आले तर सहजरित्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतील. इथून कोणता संघ टार्गेट चेंज करेल का धावांचा पाठलाग इथून होऊ देणार नाही हे पाहणं गरजेचं. बॅट चेंज कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 3. फलंदाज अभिजित बॅक टू द डगआउट. तर इथे इथे मात्र विकेट जरूर नाही. डॉक्टर अमोल सरांना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. राज गोविंद हॉस्पिटल सेक्टर 20 खारघर यांच्या माध्यमातून डॉक्टर अमोल यांच्यासाठी खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी हे पारितोषिक लगवलं जाते. गोलंदाज तयार. इथे देखील ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. कमालीचा शॉट. डॉक्टर राहुल
फलंदाज बाद. हॅलो चेक. चला प्राइस तर भरपूर आहेत. कुणाचं नाव घेऊ कुणाचं नाही ते मात्र झालेलं आहे. धनराज मोटर्स यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइस पहा. नोबल लॅब यांच्या माध्यमातून 1500 रुपये. विशाल पाटील यांच्या माध्यमातून जर या चेंडूवर विकेट मिळवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. आणि प्रत्येक विकेटसाठी राजगोविंद हॉस्पिटल सेक्टर 20 खारघर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस. तसेच आदरणीय संतोषजी जगे डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइस विकेट हॅट्रिकसाठी. इथे मात्र पहा चांगला चेंडू हतला होता. विकेट हॅट्रिक जरूर झाली नाही परंतु मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले ते म्हणजे तलोजा टायगर्स टीमने. टोटल आपण इथे पाहतो धावसंख्या स्थिर इथं पाहायला मिळते. या षटकामध्ये कमालीचं षटक हतलं. एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज डॉक्टर अमोलने. चला ओव्हर हॅट्रिक झाली तरी डॉक्टर संतोष जगे यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइस चालू असेल पहा. नोबल लॅब यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइस कंटिन्यू असेल. इथे मोठा फटका. षटकामध्ये आपण पाहतो एक धाव जरूर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे युटर्न या मॅचला दिलाय. पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं काम डॉक्टर अमोल यांनी जरूर केलंय. एक धाव येथे एका धाबेच्या मदतीनं धाव फलक पुढे टोटल 22 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथून करंजाडे लायन्स पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. येणारे 7 चेंडू आणि 32 धाबेची गरज. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं होतं. खरं तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आपल्याला पाहायला मिळाला मेलबर्न या ग्राउंडवरती ऑस्ट्रेलियामध्ये. 8 चेंडूमध्ये 28 धाबेची गरज असताना सर्व फलंदाज खरं तर शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस श्रॉफ समोर खरं तर सर्वांना अडथळा निर्माण झाला होता. तिथून मात्र विराट कोहलीने लगातार 2 षटकार जरूर टोकले आणि तिथून मात्र मॅचला जिंकून दिलं होतं भारताला. तर नक्कीच लवेश विशाल पाटील आमच्या समोर जॉईंट आहेत आणि ते स्पर्धेबद्दल काही मनोगत व्यक्त करणार आहेत. डॉक्टर प्रीमियर लीग स्पर्धा तर खूप छान आहे. राहुल सरांचं आयोजन त्याचसोबत अमरराजे स्वप्नील भोईर आणि जगे सर यांचं सहकार्य. तर डॉक्टर अमर यांच्यासाठी विशेष कॅश प्राइज. विकेटसाठी 500 आणि हॅट्रिकसाठी विकेटसाठी इंडिव्हिज्युअल विकेट. डॉक्टर जगे यांच्याकडे आम्ही वळतोय. तळोजा टायगर्स चॅम्पियन झाला तर आम्हाला पार्टी कुठे देणार? 6 चेंडू 31 तुम्ही सांगाल त्या फार्म हाऊसवर तळोजा टायगर्स अलॉंग विथ कॉमेंटेटर्स अंपायर्स सगळ्यांना माझ्यातर्फे पार्टी कुठल्याही फार्म हाऊसला. जितू चला कुणावर अन्याय होणार नाही. आता आम्ही येतोय. यस विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आले पहा धनराज मोटर्स यांच्या माध्यमातून. इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळवलाय. ओव्हर टू सागर दादा. तर कलंबोली वॉरियर्सच्या पॅव्हिलियन मध्ये आम्ही आलोय. कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडेल फायनल मध्ये? आता परिस्थिती पाहताना तर असं वाटतं की तळोजाच येईल. आणि लास्ट इयरची फायनल पण कळंबोली वर्सेस तळोजाच झाली होती जी आम्ही विनर होतो आणि ते रनर्स होते. तेव्हा मला वाटतं लास्ट इयरचंच रिपिटेशन होईल असं वाटतंय. आणि आता आम्ही कलंबोलीला फायनलला हरवणार ते बघितलं जाईल. आता ते त्याच्यासाठी अजून वेळ आहे. तळोजा टायगर्स फायनलला आले तर त्यांना एकतर्फी हरवणार का? नाही एकतर्फी हरवणार असं हे आता बोलणं अवघड आहे कारण ते पण आता बरीच मेहनत करून पुढे आलेले आहेत. ही मॅच पण आता जी झाली ती टफ मॅच त्यांनी फिरवलेली आता त्यांच्या फिल्डिंग आणि बॉलिंगवर. त्यामुळे कुठलीही मॅच आपण लाईटली नाही घेऊ शकत. फायनल आहे 2 दिवस सगळे मेहनत करतात त्यामुळं फायनल तर चांगलीच होणार. एकतर्फी होणं अवघड आहे जरा. नक्कीच दोन्ही संघांचे पाठीराखे तेवढ्याच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यस डिटेल्सकडे आपण वळणार आहोत. येणारे 4 चेंडू 31 धाब्याची गरज. मॅच मध्ये औपचारिकता फक्त पूर्ण करण्याचं काम इथं केलं जाईल. चांगली गोलंदाजी राहिली. कमालीचं षटक हातले
इकॉनॉमिकल स्पेल खरं तर सर्व गोलंदाजांनी हाताळले, त्यामुळे या मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले. ते गोलंदाजी करत असताना तल्लोच्या टायगर्स टीमने खरं तर सेमीफायनल 1 मध्ये फायनलमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला मिळाला कोलंबोली वॉरियर्स, आणि इथून मात्र सेमीफायनल 2 मध्ये जवळपास 99% पोहोचलेला दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे तलोजा टायगर्स. इथे मात्र मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन कमी, झेलची संधी झाली आहे, तिथून मात्र झेल ड्रॉप केला तोय पा. इथून झेल तर सोडला तोय, परंतु इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. आता मात्र औपचारिकता पूर्ण एक तर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. संघ बराच अडचणीत होता. डॉक्टर स्वप्नील घरत यांनी काय बॅटिंग केली पहा, दमदार बॅटिंग परफॉर्मन्स असला, त्या मुले खरं तर धाव संख्येला चांगला आकार देण्याचं काम केलं. 53 धावा केल्या आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं होतं. तिथून मात्र इथे शेवट गोड करण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे टोकलाय षटकार टोकरीचे. मध्ये पाहिलं डॉक्टर स्वप्नील यांना, जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा मदतीला धावून आले आणि तिथे या मॅचनं वेगळा टर्न घेतला. यस, चेंडू पूर्व चला मैदानाच्या आतमध्ये बॉल जुना